नमस्कार, मी भीमराव कडळे पाटील, बीकेपी 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, भारतीय जनता पक्षाचा म्हणजेच विधिमंडळ अंदाजकीय समितीचा काल कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाला बघा 550 रुपये चांदीच्या थाळीला भाडं आणि 4,500 रुपये एकूण एका ताटावरती खर्च। म्हणजे जनता उपाशी मरायला लागली, इकडं शेतकरी आत्महत्या करतोय आणि हे आमदार खासदार म्हणजेच हे उद्योगपतीच आहेत म्हणायचं। एकंदरीत हजारो कोटी फक्त जेवणावारी खर्च करतात, म्हणजे गरिबीची थट्टा एकंदरीत सरकारकडनं सुरू आहे। तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्र राज्य सरकार म्हणजे भारतीय जनता पक्ष जेव्हापासून 14 पासून सत्तेवर आले तेव्हापासून जनतेच्या पैशाची उधळपट्टी कशा पद्धतीने सुरू आहे। फक्त भारतीय जनता पक्षच नव्हे तर याला काँग्रेस पक्ष म्हणजे जे सत्ताधारी लोक आहेत किंवा विरोधातले जरी असले, हे आमदार खासदार ही जी लोक आहेत हे सर्रास गरीब लोकांची थट्टा करतायत, गरिबीची थट्टा करतायत। एकंदरीत आपल्याला असं दिसून येतंय। बघा, काल महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळ अंदाजकीय समितीची काल मुंबईमध्ये बैठक होती आणि ही बैठक 5 स्टार हॉटेलमध्ये होती। या हॉटेलमध्ये फक्त जेवणाची जी थाळी आहे, मोकळी चांदीची थाळी, या थाळीला 550 रुपये भाडं होतं। एका थाळीला, मोकळ्या थाळीला नुसतं ताट आणि 2-4 वाट्या, आणि ह्याच्यातलं जे जेवण होतं हे 4,500 रुपयाला जेवण होतं। म्हणजे बघा, पंचपक्वानाचं जेवण हे भारतीय जनता पक्षानं आमदार खासदारांना दिलंय। आता हे गरिबाची थट्टा सुरू आहे म्हणायचं महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये। जे नरेंद्र मोदी सांगतात मी फकीर आहे, मी असा आहे तसा आहे, आणि 10 लाखाचा सूट बूट घालून फिरतात, 8,000 कोटीच्या विमानात फिरतात। गरीब माणूस 8,000 कोटीच्या विमानात फिरतोय का? गरीब माणूस चांदीच्या ताटात जेवतोय का? एवढं मोठं महागडं आज 4,500 रुपयाचं एक थाळी, म्हणजे 4,500 रुपयाच्या जेवणात 4 लोक एक महिनाभर जेवतील आणि शिल्लक राहील एवढं अन्नधान्य येईल। परंतु ही एक बघा गरिबांची थट्टा किती आहे। हे 2 दिवसासाठी अंदाजकीय समितीची बैठक होती। या 2 दिवसाच्या समितीमध्ये बघा एवढा मोठा खर्च। आता हे 5 स्टार हॉटेलचं भाडं किती असेल? जेवणाला 4,500 रुपये एका टायमाच्या जेवणाला। तर नाश्ता कितीला, चहा कितीला, रूम कितीला असेल तिथं झोपायला? हा जर विचार केला तर आपण गरिबाच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही। हे गरिबाचं सरकार नाही, म्हणजे राजकारणी हे गरिबाचे नाहीत, गरिबाचे अश्रू कधीच ते पुसत नाहीत, उलट गरिबाच्या टाळूचं लोणी खातात। म्हणजे एकही आमदार खासदार यांचा पोरगा कुठं कामाला दिसणार नाही। कुठला आमदार खासदार तुम्हाला एसटीनं प्रवास, जिबड्यात बसून प्रवास केलेला दिसणार नाही। यांच्याकडे भल्या मोठ्या 2-2, 4-4 कोटीच्या गाड्या आहेत आणि या गाड्यांचा ढिगारा असतो। 20-20, 30-30 गाड्या ह्यांच्याकडे असतात। ह्याच्याही पेक्षा जास्त, जिकडं बंगला तिकडे 4-5 गाड्या, जिकडं बंगला तिकडं 4-5 गाड्या। एका पुढाऱ्याचं 20-20, 30-30 बंगलं येतं। म्हणजे नागपूरला गेलं तिकडं बंगला, मुंबईला बंगला, कोल्हापूरला बंगला, महाबळेश्वरला बंगला, औरंगाबादला बंगला, पुण्याला बंगला, असं एका पुढाऱ्याचं महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे दिल्लीला गेला तिकडं बंगला, ह्याला बँगलोरला गेला तिकडं बंगला। म्हणजे अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातल्या पुढाऱ्यांची झालेली आहे। बघा, नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून स्विस बँकेमध्ये 3 पटीने पैसे भारतीयांचं वाढलेलं आहे। आता हे नरेंद्र मोदींना दिसणार नाही किंवा हा खर्च एवढा मोठा भोजनावरती केलेला दिसणार नाही। हे सर्वसामान्य जनतेच्या पैशाची मोठ्या प्रमाणामध्ये उधळपट्टी सरकारांकडून केली जाते, आमदार खासदारांकडून केली जाते, परंतु याच्यावर काहीही कारवाई केली जात नाही। तेवढ्या पुरतं 4 दिवस वर्तमानपत्राला, टीव्ही चॅनलला, छोट्या मोठ्या चॅनलला दिसतं आणि परत नवीन मुद्दा निघाला की ते विसरून जातात लोक। आज पंचपक्वानाचं जेवण म्हणजे किती भयानक परिस्थिती आहे राज्यात। आता सध्या मागासवर्गीयांचा निधी लाडक्या बहिणीला वळवल्या जातोय
आदिवासी समाजाचा निधी वळवला जातोय, लोकांच्या पगारी नाही त्या 4-4, 5-5 महिने कोणाला निधी नाही, परंतु ह्या अशा जेवणावरती आणि राहण्यावरती करोडो रुपयांचा खर्च मात्र सरकारकडून केला जातोय. तर बघा आता ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आणि परिस्थिती सुरू आहे. महाराष्ट्रासह देशात म्हणजे कुठलाच पुढारी गरीब नाही, त्याची हजारो लाखो कोटीची एका पुढाऱ्याची इस्टेट आहे. सगळं प्रशासन ताब्यात आहे. कोणी कालवा करायला गेलं की त्याच्यावर ईडी बिडी सीडी लावून कारवाई केली जाते. तर अशा पद्धतीचं हे सगळं महाराष्ट्रामध्ये थोतांड सुरू आहे. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेतसह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 न्यूज, इंदापूर, पुणे.